हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बटाटा आणि गव्हाच्या पिठापासून एकदम हेल्दी अशी नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता अशी रेसिपी पाहणार आहोत। झटपट होणारी अशी रेसिपी आहे, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं मी 3 मीडियम साईजचे बटाटे उकळून घेतलेले आहेत। आता हे बटाटे आपल्याला एका छोट्या किसणीने किसून घ्यायचे आहेत। हे बघा, मी इथं बटाटे किसून घेतलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घालून घेऊया। तर इथं मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। एक छोट्या साईजचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे। हिरवी मिरची कट करून घालायची आहे। थोडीशी लाल मिरची सुद्धा घातलेली आहे। अर्धा चमचा मिरेपूड, अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरं, लसूण अद्रकची पेस्ट घालून घ्यायची आहे। पांढरे तीळ घालायचे आहे, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण पिठामध्ये हे आपल्याला मिक्स करायचं आहे। आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया। तर इथे मी 1 वाटी पाणी घातलेलं आहे। पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता परत आपल्याला इथं 1 वाटी पाणी घालायचं आहे। हे आपल्याला छान पातळ असं करायचं आहे। याच्यामध्ये आपल्याला गुठळ्या नाही करायच्या आहेत। परत एकदा मी 1 वाटी पाणी घातलेलं आहे। तर मी इथं टोटल 4 वाट्या पाणी वापरलेलं आहे 2 वाटी गहू पिठासाठी। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथं मी हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। हे बघा, अशा पद्धतीचं आपल्याला करून घ्यायचं आहे। आता हे आपण झाकून ठेवूयात आणि तवा गरम करून घेऊया। तर इथं आपला तवा गरम झालेला आहे। आता आपण याच्यावरती थोडंसं तेल घालून घेऊया आणि तेल तव्याला छान लावून घ्यायचं आहे। आता त्याच्यावरती 1 पळी बॅटर घालून पसरवून घ्यायचं आहे। आता हे वरच्या साईडने छान सुकल्यानंतर आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे। बघा, एका साईडने छान भाजले गेलेलं आहे, दुसरी साईड पण छान भाजलेली आहे। हे बघा, आता हे आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपल्याला सर्व करून घ्यायचे आहे। इथे मी सर्व नाश्ता तयार करून घेतलेला आहे।